नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मंडळी, आतापर्यंत आपण उपवासाचे बरेच पदार्थ बघितले आहेत, पण उपवासाची शेव कशी तयार करायची हे आज आपण बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये एकदम कुरकुरीत अशी ही शेव तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि ही शेव जी आहे ती बंद डब्यामध्ये ठेवली तर 15 ते 20 दिवस एकदम छान राहते, अजिबात नरम पडत नाही। तर ही शेव कशी तयार करायची आहे, कुठलं पीठ वापरणार आहोत ते बघूयात। तर इथे मी सिंगाडा पिठाचा उपयोग करणार आहे। तर हे 1 पावाचं सिंगाडा पिठाचं पॅकेट आहे। तर इथे मी 1 कप सिंगाड्याचं पीठ घेत आहे। प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे। तर ह्या प्रमाणातच ही शेव तयार केली तर एकदम कुरकुरीत अशी ही शेव तयार बनून होईल। तर 1 कप मी इथे सिंगाड्याचं पीठ घेतलं आहे। चवीला मीठ घातलेलं आहे, जवळजवळ पाव चम्मच। अर्धा चम्मच इथे मी तिखट घातलेला आहे आणि अगदी चिमूटभर जिरे पावडर घातलेली आहे। आणि ही शेव एकदम कुरकुरीत होण्यासाठी ह्यामध्ये मी उकडलेला बटाटा घालणार आहे। तर मी इथे एक मोठ्या साईजचा बटाटा घालणार आहे। तर हा बटाटा जो आहे तो उकडून घेतलेला आहे, सोलून घ्यायचा आणि अगदी बारीक किसणीने अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे, म्हणजे बटाट्याच्या कुठल्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या राहत नाही। एकदम फाईन अशी पेस्ट ह्या बटाट्याची तयार होते आणि शेव आपण तयार करताना त्यामध्ये कुठलीही अडचण येत नाही किंवा गाठी गुठळे येत नाही, एकदम सरसरीत अशी ही शेव पडते। तर पहिल्यांदा मी सर्व साहित्य जे आहे ते छान मिक्स करून घेत आहे, कारण बटाटा उकडलेला आहे तर त्यामुळे पिठामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, पण अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ते भिजवायचं आहे। तर हे पीठ भिजवायला मला फक्त पाव कप पाणी लागलेलं आहे। 1/4 कप पाणी इथे मी वापरलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी। तर एकदम सॉफ्ट असा हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे। थोडं तेलाचा हात लावून पीठ छानपैकी चोळून घ्यायचं आहे। आणि आता हा शेव चकलीचा जो साचा आहे तर त्यामध्ये मी ही शेव पिळून काढणार आहे। तर ही जी जाड छिद्रांची प्लेट आहे तर ती मी इथे शेव करण्यासाठी वापरत आहे। तर साच्याला ही प्लेट लावून घ्यायची आणि त्यामध्ये हा जो भिजवून घेतलेला आपल्या पिठाचा गोळा आहे तर तो घालायचा आहे आणि नेहमीप्रमाणे शेव पिळून घ्यायची आहे। ह्यापूर्वी मी उपवासाचे बरेच पदार्थ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, बरेच प्रकारचे व्हिडिओ मी तयार केलेले आहेत आणि आपल्या चॅनलवर ते सर्व व्हिडिओ जे आहेत उपवासाच्या पदार्थांचे तुम्हाला बघायला मिळतील। तर तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा। एका बाजूला मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं, तेल छानपैकी तापलेलं आहे। तर त्यामध्ये आता ही शेव पिळून घेतलेली आहे। तेल जरा कडकडीत तापवून घ्यायचं आहे, त्यामुळे शेव जी आहे ती छान पटकन शिजल्या जाते। एका बाजूने शिजल्यानंतर पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत ही शेव जी आहे ती तळून घ्यायची आहे। आणि ही जी सिंगाडा पिठाची शेव आहे तर ती एकदम झटपट तयार होते, फार वेळ लागत नाही। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही शेव तयार होते तळून। तर छानपैकी मी कुरकुरीत अशी ही शेव तळून घेतलेली आहे। हा शिंगाडा पीठ आहे त्यामुळे त्याचा कलर जो आहे तो थोडा डार्क येईल शेवचा, जळलेली अजिबात नाही आहे, कारण आपल्याला आतपर्यंत शिजवून घ्यायची आहे शेव, त्यामुळे थोडी डार्क कलरवरच ही शेव तळून काढायची आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी ही शेव तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही सिंगाडा पिठाच्या शेवची रेसिपी कशी वाटली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि
रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. एकदम कुरकुरीत क्रंची अशी ही शेव तयार झालेली आहे. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत, व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.